सत्याची जिवंत मंडळी, सत्याची जिवंत मंडळी, देवाची जिवंत मंडळी, जिवंत देवाची मंडळी, जिथे पवित्र परमेश्वराला प्रथम स्थान देतो त्याचा, जिथे पवित्र परमेश्वराला प्रथम स्थान देतो त्याचा. प्रभु की स्तुति हो. Praise the Lord. Today, once again, I, Ashish Khare, stand before you on behalf of Sanjay James Thakur Ministries. All our members watching this video, I welcome you all in Lord today. So, brothers and sisters, as we are gathered together in Lord, and as God has given this time, this moment to praise and worship Him, so we thank our living and loving Lord. I request all my brothers and sisters watching this video to please share this message of God as much as you can. So come, let's praise, worship and glorify our loving Lord. I am going to sing a song. The song is मैं चला यीशु के संग मैं चला, मेरा ये जीवन यीशु का हो गया. Yes, brothers and sisters, this life is given to us by our Lord. Let's praise and worship our Lord. मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया. मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया. मैं चला रात दिन मैं उसे महिमा देता रहूं. धन्यवाद यीशु हर पल कहता रहूं. रात दिन मैं उसे महिमा देता रहूं. धन्यवाद यीशु हर पल कहता रहूं, क्योंकि वो है महान. मैं चला यीशु के संग चला, अब मेरा ये जीवन यीशु का हो गया. मैं चला वैसा चला जिंदगी. जिंदगी ये मेरी है मसीहा तेरी हो. जैसा चाहता है तू
मैं चला यीशु के संग चला अब मेरा ये जीवन यीशु का हो गया मैं चला I thank Lord as He helped me for singing this beautiful song. So moving forward to the next stage of worship, we will hear the word of God, what God wants to say from our pastor. So I request our pastor, Sanjay James Thakur, to come forward and preach us the message of God. Thank you. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एक आपली भेट Once again we meet सोशल मीडियाद्वारे through social media. बुधवारच्या उपस्थितीची सहभागिता. Your presence this Wednesday, हा वेळ, this time, हा दिवस this day, देवाने आम्हासाठी आयोजित केला आहे. God has arranged for us. त्यावेळेला आम्ही देवाचं नाव धन्यवाद करतो. So we thank our Lord. आपल्या सर्वांची उपस्थिती, The presence of all, नवीन लोकांची उपस्थिती presence of new people ही आदरणीय आहे, is respectable, आनंददायी आहे, is pleasing, देवाच्या कार्याचा विस्तार करणारी. will extend the work of God. आपल्या सर्वांचं मी All of you, संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री Sanjay James Thakur Ministry, यामध्ये in this, देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे through Lord Jesus Christ, the Son of God, आपलं आगत स्वागत करत आहोत. I welcome you all, आपलं कौतुक करत आहोत. appreciate you. अनेक जण आता या सहभागात उपस्थित आहे. Many are present now, अनेक जण शेअर करत आहे, many are sharing, कमेंट करत आहे. commenting. त्यामुळे आम्ही देवाच्या नावाने त्यांचं कौतुक करत आहोत. So we appreciate them in the name of Lord. मी पाहतो की मुंबई भागातून काही पाळंदे कुटुंबाची उपस्थिती, We see from Mumbai, Palande families present, नाईक कुटुंब आहे, Naik family, इंदुराज आहे, there is Irduraj family, पाटोळे कुटुंब आहे, Padale and Patole family, संजय चव्हाण, Sanjay Chavan, अनेक तांबे कुटुंब, Tambe family, अनेक कुटुंबाची उपस्थिती. and the presence of many families. या उपस्थितीला आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत We thank God for your presence, की देव that God आपलं कार्य वाढवत आहे. is expanding His त्यामुळे आम्ही work. देवाचं नाव धन्यवाद देत आहोत. So we thank our Lord. आपण सर्वजण सुरक्षित आहात, We all are safe, आनंदित आहात, we are happy, विश्वासात चालत आहात, walking in faith. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. आम्ही तुमची विचारपूस करतो, We ask about you, मी काळजी घेतो, we care कारण देव काळजी घेतो. because God cares. त्यामुळे आम्ही देवाच्या नावाला धन्यवाद देत आहोत. So we thank our Lord. पुन्हा एक वार Once again, देवाच्या वचनातून काही गोष्टी आम्ही बोध घेणार आहोत. we are going to learn some things from God's मागील word. आठवड्यात आम्ही काही गोष्टी पाहिलेल्या आहे. We saw few things last week. देव कोण आहे, Who is God? देव कसा आहे, How is God? याविषयी मी पाहिलं. We saw about this. देवाच्या वचनातून मी मार्गदर्शन घेतलं. We were guided by God's word. देव एक निर्माण करता, एक उत्पन्न करता देव आहे. God, He is the maker and the तो creator. बनवतो, घडवतो, He makes and चांगलं creates, जीवन तयार करतो, creates a better life, चांगलं कुटुंब तयार करतो, creates better चांगलं family, शिक्षण तयार करतो, creates good education, चांगलं उद्योग तयार करतो, creates good work, चांगला मार्ग तयार करतो, creates a better way, चांगली पत्नी, चांगला पती, चांगलं मुलं तयार करतो. creates good husband, wife and children. देव जे काय करतो ते उत्तम आहे. Whatever God does is good. देव जे काही निर्माण करतो चांगलं असतं. Whatever God creates is तो good. आज भी बनवतो, Even today He तोच makes देव the same तो God. माझ्यासाठी काहीतरी करू शकतो. He can do something for me. जे बिघडलं ते तो व्यवस्थित करू शकतो. He can fix what has जे gone मोडलं ते wrong. उभारणी करू शकतो. He can rebuild what is जे broken. विखरलं ते एक करू He शकतो. can unite those who are scattered. जे गमावलं ते परत देऊ शकतो. He can give back what is lost. तो देव, That अशा God. देवाची आम्ही भक्ती करतो. We worship such a God. अशा देवाची आम्ही उपासना करतो. We venerate such a God. तो अल्फा ओमेगा आहे, He is Alpha and तो Omega. प्रारंभ शेवट आहे, He is the beginning and the end. तो सर्व काय आहे, He is everything. त्याला सर्व काही शक्य आहे. Everything is possible for अशा Him. देवाचा आम्ही गौरव करतो. We glorify such a तो God. आहे, He तो is. आहे, He तो is. आहे,
He is. तुमच्या माझ्या जवळ आहे. He is with you and me. बायबल सांगतो Bible says 23:23 in Jeremiah देव 23:23, आकाश व्यापून राहतो. God fills the heavens and the earth. सर्व ठिकाणी देव आहे. God is everywhere. येशू ख्रिस्त म्हणला Jesus Christ मत्ती said 18:20 मध्ये in Matthew ते दोघे 18:20, तिघे विश्वासाने एकत्र where येतील 2 or 3 are gathered together in my name, तिथे मी आहे. I am there among Hey. them. Anywhere, कधी anytime. देव कसा आहे How is God? हे बी आम्ही पाहिलं. We also saw बायबल this. सांगतो Bible योहन says 4:24 मध्ये in John 4:24, देव आत्मा आहे. God is spirit. त्याची भक्ती उपासना आत्म्याने खरेपणाने करावी. Worship him in spirit and truth. हीच खरी भक्ती आहे. This is true worship. बाकी सर्व भक्ती येशूने बंद केली. Jesus stopped all other worship. माझी सर्व भक्ती त्याने बंद केली. He stopped all my worship. तो म्हणला प्रतिमेमध्ये देव राहत He नाही. said God does not live in images. मी तुझ्यामध्ये राहीन. I will live in you, तुझ्या कुटुंबात राहीन. in your family, मी मंडळीत राहीन. in fellowship. मी आत्मा आहे. I am spirit. मी आत्म्याने काम I करतो. work in spirit. देवाला कोणी कधी पाहिलं नाही. No one has ever seen God. कोणी पाहू शकत नाही. No one can see. म्हणून देव आत्मा आहे. So God is spirit. आत्म्याला कोणी पाहू शकत No नाही. one can see spirit. आत्म्याचं कार्य आम्ही पाहतो. We see work of the spirit, आत्म्याची वाणी आम्ही ऐकतो. hear voice of the spirit. आत्म्याची उपस्थिती आम्हाला We समजते. understand its presence कारण देव जिवंत आहे. because God is तो alive. काल आज युगानं सारखा आहे. He is the same for yesterday and today. तो बदलला नाही. He has not changed. मनुष्याने आपल्या कल्पनेच्या चातुर्याने देव बनवले. Man made God by his cleverness and imagination. देव बनवले. Made God. देव तसा नाही. God is not like that. देव आत्मा आहे. God is spirit. जुन्या करात आत्मा आहे. He is spirit in Old Testament, नवीन करात आत्मा आहे. spirit in New Testament. येशू ख्रिस्त मला मी जातो पुन्हा पवित्र आत्मा आहे. Jesus Christ said the Holy Spirit will come when I go. देव आत्मा आहे. God is spirit. त्याची भक्ती आत्म्याने खरेपणाने करावी. Worship him in spirit and truth. हीच खरी भक्ती. This is true worship. मनापासून देवाची भक्ती करावी. Worship God wholeheartedly. जे काही करायचं मनापासून करा. Whatever you do, do it wholeheartedly. खरेपणाने करा. Do it sincerely. देव ते स्वीकारतो. God accepts it. देव मान्य करतो. He agrees. देव अनुभव देतो. Gives experience. म्हणून आम्ही पाहिलं So we saw देव आत्मा आहे. God is spirit. त्याची भक्ती Worship him आत्म्याने खरीपणा करा. in spirit and truth. हे आम्ही मागील आठवड्यात पाहिलं. This is what we saw आज last आम्ही week. देवाच्या मंडळीकडे जातो. Today we are going to the fellowship of God. देवाची मंडळी. God's fellowship. देव मंडळीत राहतो. God lives in the fellowship. देव मंडळीत कार्य करतो. God works in the fellowship. देव मंडळीची उभारणी करतो. God builds the fellowship. देव मंडळीत भेटतो. God meets in the fellowship. त्या मंडळीसमोर मी पाहणार आहोत. We will see about the fellowship. देव बायबलमधून काय म्हणतो What God says through Bible. हे आम्ही पाहणार आहोत. This is what we will see. बायबलमध्ये आम्ही पाहतो. In Bible we see मत्ती शुभवर्तमान in the Gospel of Matthew 16 अध्याय chapter 16. 16 पासून पुढे आम्ही पाहतो. From 16 onwards we see येशू ख्रिस्त पेत्रासंगती संभाषण करतो. God talks to Peter. प्रभू येशू ख्रिस्त त्याला Lord म्हणतो Jesus Christ asked him, मी कोण आहे. Who am I? तू कोणत्या नावाने मला By ओळखतो. what name do you know me? त्यावेळेस पेत्र त्याला उत्तर At देतो that time Peter answered, तुम्ही ख्रिस्त आहात. You are Messiah. तुम्ही जिवंत देवाचे पुत्र आहात. You are son of the living God. त्यावेळेस येशू ख्रिस्त म्हणतो That time Jesus said, पेत्र Peter, Peter, रक्त मांसाने नाही not by flesh and blood. तुला देवाच्या आत्म्याने हे गोष्टी प्रकट केलेल्या This आहेत. is revealed to you by God's Holy हे मी Spirit. कोण आहे That who I हे am. देवाने तुला प्रकट केलं God revealed this to you. म्हणून तू धन्य आहे. So you are blessed. म्हणून त्यांनी सांगितलं So he said, ह्या खडकावर on this rock मी आपली मंडळी तयार करन. I will build my church. येशू ख्रिस्त काय म्हणतो What Jesus Christ says, ह्या खडकावर मी मंडळी तयार on करन. this rock I will build my church. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे. Jesus Christ is the Son of God. ह्या पायावर मंडळी तयार होईल. The church will be built on this foundation. येशू ख्रिस्त म्हणला मी मंडळी तयार करन. Jesus Christ said, I will build the church. पेत्रला येशू ख्रिस्त म्हणाला Jesus Christ told Peter, मी मंडळी तयार करन. I will build the church. स्वर्गाचे सर्व किल्ले तुला देईन. I will give you keys of the kingdom of heaven. मंडळी समोर अधोलोकाचं काहीच चालणार नाही. The forces of Hades will not overpower जे it. पृथ्वीवर तू बांधल ते स्वर्गात बांधलं जाईल. Whatever you bind on earth is bound in heaven. जे पृथ्वी तू उघडल ते स्वर्गात उघडलं जाईल. Whatever you open on earth will be opened in अशी heaven. मी मंडळी तयार कर. I will build such a church. आज आम्ही पाहतो Today we see गावात शहरात देशात from villages, cities and in country अनेक विदेशात and in other countries. सर्व ठिकाणी देवाचं काम चालू आहे. God's work is ongoing सर्व everywhere. ठिकाणी देवाच्या मंडळीचं कार्य चालू आहे. God's fellowship's work is going on everywhere.
वेगळ्या पद्धतीने देव काम करत आहे. God is working in different ways. तुझा देव परमेश्वर अनन्य देव आहे. The Lord your God is the only God. तो वेगळ्या प्रकारे कार्य करत आहे. He is working in different ways. अनेक मंडळी आहे. There are many fellowships, लहान मंडळी, small fellowship, मोठी मंडळी, large fellowship. वेगळ्या प्रकारचे मंडळ आहे. There are different types of मंडळी fellowships. कशी असो, Whatever the fellowship लहान be, असो मोठी असो, be it large or कार्य small, करणारे देव आहे. there is God working in it. लहान मंडळीत बी देव राहतो, God lives in a small fellowship. मोठ्या मंडळीत बी देव राहतो. God lives in a large fellowship. पण महत्वाची ही गोष्ट आहे, But important thing is येशूने मला this. शिक्षण दिलं, Jesus taught me. संख्येमध्ये मी राहत नाही. I don't live in numbers. पुष्कळची संख्या आहे They are huge in numbers. म्हणून देव आहे असं समजू So नको. don't think that God exists. विश्वासार लोकांमध्ये मी राहतो. I live among the faithful. जिथे दोघे तिघे तिथे मी राहील. Then I will live where there are 2 or 3. तिथे पुष्कळचे विश्वास तिथे मी राहील. I will live there where there is lot of faith. संख्येची आवश्यकता आहे, Numbers are पण required. संख्येवर देव अवलंबून नाही. But God does not depend on numbers. संख्यामध्ये देव नाही, There is no God in numbers. विश्वासार लोकांमध्ये देव राहतो. God lives in people who देव believe. काम करतो, God works. हे लक्षात ठेवा. Keep this in mind. देव लहान मंडळीत बी काम करतो, God works in the small fellowship, मोठ्या मंडळीत बी काम करतो. also works in large देव fellowships. वेगळ्या प्रकारे काम करतो. God works differently. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord. माझं मी पाहतो, Today we see देव मंडळी तयार करतो. God builds the fellowship. तुमची माझी इच्छा आहे, Yours and my wish. आम्हाला देवाच्या कामाविषयी उत्सुकता आहे, We are curious for God's work. आवड आहे, There is love. निवड आहे, There is a choice. देवाविषयी आस्था आहे, There is faith in God. आवेश आहे There is passion. की देवाचं काम करण्याचे आवेश आहे. There is passion for God's work. बायबलमध्ये असे लोक होते, There were such people in Bible. पुष्कळसे लोक उत्सुक होते. A lot of people were curious. पण बायबल का सांगतं, But what does Bible say? तुमच्या माझ्या इच्छेनुसार देव काम करत नाही. God does not work as per your or my तुमची wish. माझी इच्छा आहे, It's your and my wish मी देवाची सेवा करावी, that I should serve God, देवाचं काम करावं. do God's work. पुष्कळशा गोष्टी मी देवाशी करत आहे. There are many things I do about God. मी बायबल वाचतो, I read Bible, प्रार्थना करतो, I pray, खूप श्रम करतो, work hard, बऱ्याच गोष्टी करतो. do lot of things. हा भाग चांगला आहे, This part is good, पण आम्हाला देवाच्या आज्ञेची प्रतीक्षा केली पाहिजे. but we must honor God's commandments. देवाच्या आज्ञेशिवाय काम नाही. There's no work without God's command. तुमची माझी इच्छा आहे. It's your and my wish. एशिया 55:8 मध्ये देव काय म्हणतो, In Isaiah 55:8, what does God say? तुमच्या कल्पना ते माझ्या कल्पना नव्हत, For my thoughts are not your thoughts, तुमचा मार्ग तो माझा मार्ग नव्हत. and your ways are not my ways. माझे कल्पना आकाश जशी पृथ्वी उंच तसे माझे मार्ग माझे कल्पना उंच आहे. For as heaven is higher than earth, so my ways are higher than your ways. उंच आहे. Is high. तुमच्या माझ्या विचारासारखं देव विचार करत नाही. God does not think like you and me. देवाचे विचार उच्च आहे, God's thoughts are high, पवित्र आहे, is sacred, सरळ आहे. is straightforward. मग देवाची इच्छेची आम्ही प्रतीक्षा करतो. So we wait for God's will. बायबल सांगतो, Bible says रोम करस्पत्र 9:16 मध्ये in Romans chapter 9 verse 16, बायबल का सांगतो, Bible says इच्छा बाळगणाऱ्याकडे नाही, not on human will, धावणाऱ्याकडे नाही, human effort, देवाच्या हातात आहे. but in God's hand. ज्यावर देवाला दया करशी वाटते, When God wants to have mercy, ज्यावर कृपा करशी वाटते, wants to be gracious, त्यावर देव दया करतो. that time he shows mercy, इच्छा बाळगणं धावणाऱ्याकडे नाही, not on human will and effort, देवाची इच्छा आहे. but depends on God's आम्ही will. देवाची इच्छेची प्रतीक्षा करतो. We wait for God's will. आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. We pray to God. देवा माझ्यासमोर तू काय ठरवलं आहे, God, what have you decided about me? काय करणार आहे, What are you going to हे do? मला दाखव, Show me. मला समजू दे. Let me understand. हे देवाकडे प्रार्थना करा. Pray to God like this. प्रत्येकाविषयी देवाकडे योजना आहे, संकल्प आहे. God has a plan about everything. आम्ही देवाला विनंती करतो, We request God. देव प्रकट करतो, God reveals. आम्हाला अनुभव येतो, We get the आम्ही experience. कार्य करू शकतो. We can work. यासाठी आम्ही पाहतो की देव म्हणतो मी करेल. For this we see that God says, I will बायबल do it. सांगतो योहान सुसमाचार 15:16 मध्ये, In John 15:16 Bible says, तुम्ही मला नाही निवडलं, You did not choose me, मी तुम्हाला निवडलं, but I chose you, यासाठी की तुम्ही जाऊन देवाचं कार्य करा, so that you can do God's work. तुम्ही फळ द्यावा, You should produce fruit. फळ टिकावा, That fruit should तुम्ही remain. स्वार्थ करावी. You must preach. तुम्ही नाही निवडलं मला, You did not choose मी me, निवडून काढलं तुम्हाला. but I chose you. आज देव जगामध्ये लोक निवडतो, God chooses people in the world today, सेवक निवडतो, chooses servants, संदेश निवडतो, chooses prophets, प्रेषित लोक निवडतो, chooses देव apostles. निवडतो. God त्याची chooses. निवड योग्य असते. His choice is right.
तो जे काय करतो ते उत्तम असतं. Whatever he does is good. आम्ही त्याची प्रतीक्षा करतो. We wait for him. देवाचा धावा करतो. We pray to God. स्वतःहून आम्ही पुढे जात नाही. We do not move forward by स्वतःहून आम्ही देवाचं ourselves. काम करू शकत नाही. We cannot do God's work by ourselves. धोका आहे, There is danger. घातक आहे. It's dangerous. म्हणून देवाने आम्हाला सावध केलं आहे. So God has warned us. मी काम करतो, I work. मी मंडळी रचन, I will form the मी fellowship. मंडळी तयार करण. I will build the fellowship. मी I. देव म्हणला मी. God said I. यासाठी आम्ही पाहतो For this we see सत्याची जीवन मंडळी फेलोशिप the आहे. living fellowship of truth is a fellowship. आज 29 वर्ष कार्य चालू आहे. Today the work has been going on for 29 years. म्हणजे संजय जेम्स ठाकूर मिनिस्ट्री आहे. That is Sanjay James Thakur Ministry. म्हणजे ही फेलोशिप आहे. This is a fellowship. 29 वर्ष कार्य चालू It has आहे. been working for 29 years. 2000 लोकांची मंडळी आहे. This is a fellowship of 2000 देव people. त्याच्यामध्ये कार्य करत आहे. God is working in it. देव वाढवत आहे. God is raising. ह्या विषयी मी For पाहतो. this we see. ह्या गोष्टीविषयी आम्ही थोडंसं चर्चा करतो. We discuss about these things a देव bit. कशी मंडळी तयार करतो, How God builds a fellowship. मंडळी कशी असावी, How the fellowship should मंडळीत be. काय असावं, What should be in the ह्यासाठी आम्ही fellowship. बायबल मधून पाहतो. For this we see in the Bible. मागच्या वेळेस मी तुम्हाला साक्ष दिली. I testified to you last time. माझ्या वडिलांविषयी मी साक्ष दिली. I testified about my father. माझे वडील जेम्स ठाकूर My father James Thakur. शिक्षक होते. He was a teacher. माझी आई कुमुदिनी ठाकूर My mother Kumidini Thakur. शिक्षक होते. She was a teacher. दोघे शिक्षक होते. They were both teachers. मी आणि माझी बहीण I and my असं sister. 4 लोकांचं कुटुंब होतं. It was a family of 4. सुखी समाधानी होतो. We were happy and satisfied. सर्व गोष्टी होत्या. We had आमचे everything. वडील व्यसनात गेले. My father became addicted. व्यसनामुळे ते अधीन झाले. They became addicted. व्यसनामुळे नोकरी सोडून दिली. He quit his job due to addiction. सर्वच काही निघून गेलं. Everything was gone. कुटुंबाची दानादान झाली. Family was scattered. कुटुंबात भांडणं आले, There were quarrels, आजार आले, sickness, भय आलं, there was fear, दारिद्र्य आलं, poverty. कुटुंब धुळीस मिळून गेलं. The family was devastated. कुटुंबाचं नुकसान झालं. The family suffered. आमच्या वडिलांनी सर्व काही सोडून Our दिलं. father gave up everything. नोकरी निघून गेली. The job was gone. कुटुंब दुःखात होतो, The family was in pain, कष्टात होतो. was in trouble. त्यावेळेस आमची बहीण That time my sister, कल्पना ठाकूर Kalpana Thakur, ही आजारी पडली. she fell ill. ती बंधनात सापडली. She was found in त्यावेळेस bondage. आम्ही पुष्कळ प्रयत्न केले, We tried a lot at that time. पुष्कळ मार्ग योजला, We planned many ways. तरी काही भेटलं नाही. We found nothing. एके दिवशी One day, एक देवाचा सेवक भेटला. we met a servant of त्या God. सेवकाद्वारे त्याने आम्हाला मार्गदर्शन केलं. God guided us through that servant. त्याने आमच्या वडिलांना मार्गदर्शन He केलं. guided my father. तुला मुलगी पाहिजे का दारू पाहिजे. He asked, Do you want your daughter or alcohol? त्यावेळेस आमच्या वडिलांनी निर्णय घेतला, That time, our father made a मला decision. मुलगी पाहिजे. He said, I want my daughter. हा मोठा निर्णय त्यांनी घेतला. He made this big त्यांनी decision. व्यसन सोडलं. He quit his addiction. त्या सेवकांनी सांगितलं, The servant said, पश्चाताप करा, पापाती क्षमा मागा, Repent and ask for forgiveness. देवाचा धावा करा. Call on God. आमच्या वडिलांनी My father व्यसन सोडलं. quit the addiction, देवाला नतमस्तक झाले. bowed down to God. देवाजवळ हात टेकले. He laid his hands before God. देवाला क्षमा मागितली. He asked God for forgiveness. आमच्या बहिणीला देवाने बरं केलं. God healed my sister, तिला आरोग्य दिलं, gave her good तिला health, आशीष दिले, blessed her, तिला आशीर्वाद दिले, gave her blessings, तिला आत्म्याने भरलं, filled her with spirit, त्याला सामर्थ्याने भरलं, filled her with तिला strength, ज्ञानाने भरलं, with knowledge, त्याला बुद्धीने भरलं, with wisdom, तिला देवाने दानाने भरलं. filled her with gifts. आमचे वडील नतमस्तक झाले. Our father bowed down. देवाचा धावा केला. He called on God. आम्ही बी धावा केला. Even we called God. आम्ही बी पश्चाताप केला. We repented. आम्ही बी क्षमा मागितली. We asked for forgiveness. देवाने आमच्या घराचा उद्धार केला. God saved our house. आमची बहीण कल्पना ठाकूर, Our sister Kalpana Thakur, तिला देवाने दानाने भरलं. God filled her with gifts. देवाने एके दिवशी आम्हाला हाक मारली. And one day God called us, आमच्या वडिलांना हाक मारली, called our father. मला तुमच्या घरी यायचंय. I want to come to your त्यावेळेस house. आम्ही त्याचं आगस स्वागत केलं. That time we welcomed him. देव आत्मेने घरी आला. God came in house in form of spirit. पिता आला, पुत्र आला आणि पवित्र आत्मा आला. The Father, Son and Holy जे Spirit व्यक्ती came. देव आमच्या घरात येऊन उपस्थित राहिला, The Holy Trinity was present in our house. आमच्या बहिणीद्वारे तो बोलू लागला. He began to speak through my तो sister. आम्हाला शिकू लागला, He started teaching आम्हाला us. तयार करू लागला. He began to prepare आम्हाला us. काही येत नव्हतं. We knew nothing. प्रार्थना कशी करायची, How to pray, बायबल कसं how वाचायचं, to read Bible, उपवास कसं धरायचं, how to fast, दान कसं how द्यायचं, to give offerings, देवासमोर कसं बसायचं, how to sit before God, देवाशी कसं बोलायचं, how to talk to God, कसं कसं देवाचं कार्य how करायचं, to do God's work,
काहीच माहित नव्हतं. We knew nothing. देवाने सर्व शिकवलं. God taught everything. देवाच्या आत्म्याने आम्हाला सर्व शिकवलं. God's Spirit taught us रोज everything. देव आम्हाला मार्गदर्शन करत गेला. Every day, God guided us. आमच्या कुटुंबाला त्यांनी तयार केलं. He created our family. देवाने आम्हाला चांगलं कुटुंब तयार He केलं. created a good family. चांगली पत्नी, चांगली पती, चांगले मुलं त्यांनी तयार केलं. He created good husband, wife, and children. चांगलं वातावरण त्यांनी घरात तयार He केलं. created good atmosphere. घरात शांती There आली. was peace in the घरात house. आनंद आला. There was घरात happiness. आशीष आली. There were blessings. घरात देव आला. God came in the house. देव आमच्या बहिणीवर बोलू लागला. God began to speak through our sister. म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो. So we glorify our Lord. आमची योग्यता नव्हती, पात्रता नव्हती. We were not worthy and capable. देवाने आमच्यावर प्रेम केलं. God loved us, नाशीतून आम्हाला वाचवलं. saved us from destruction. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. पुढे आम्ही चालत असताना, As we were moving forward, आमचं जीवनक्रम चालत असताना, as life was moving forward, आमचे देव आम्हाला शिक्षण देत गेला. God kept teaching us. एके दिवशी One day, आमच्या वडिलांना देवाने सांगितलं, God told my father, जेम्स, James, तू आता देवाची सेवा कर. now you serve God. तू देवाचं कार्य कर. Do God's work. तू लोकांना साक्ष दे. You testify to the तू कसा people. होता, How मी were तुला you? कसं बनवलं, How I made you? तुझं घर कसं होतं, How was your मी house? तुझं घर कसं बनवलं, How I built your किती house? सुंदर बनवलं, How beautiful I made it. किती सुशोभित केलं. How I decorated. जाऊन घराघरात जाऊन तू साक्ष दे. Go from house to house and testify. घराघरात जाऊन तू स्वार्थ Go सांग. from house to house and preach. तू माझं काम कर आता. You do my work मी now. तुला सेवेला पाचारण केलेलं आहे. I have called you to ही serve. माझी योजना होती. This was my हा माझा plan. संकल्प होता. This was my आता तू plan. सेवा कर. Now you serve. मी तुला सर्व अधिकार देतो. I give you all the मी rights. सर्व तुला आशीष देतो. I give you all तू बोलल blessings. तर लोक तुझ्याकडे येतील. People will come to you when you speak. तू प्रार्थना कधी लोक बरे होतील. If you pray, people will be healed. आमच्या वडिलांनी करायला सुरुवात Our केली. father started working. हळूहळू एक दोन कुटुंब वडिलांना भेटले. Gradually, my father found a couple of family. चांगले लोक, विश्वासणारे लोक भेटले. He found people with good faith. लोक घरोघरी जाऊन ते स्वार्थ सांगू लागले. They preached from house to house. लोक वाढू लागले. People began to increase. त्यावेळेस आम्ही पाहतो, That time we आम्हाला see प्रार्थनेला स्थळ नव्हतं. we had no place for worship. पण पाटोळे कुटुंबाने आम्हाला एक घर दिलं. Patole family gave us a house. प्रार्थनेसाठी त्यांनी आपली घराची व्यवस्था केली. He arranged his house for prayer. ते म्हणजे आमचं घर वापरा. They said use our house. त्या घरात प्रार्थना सुरू झाली. Prayer began in that house. आमच्या वडील आणि त्यांच्याबरोबर कामकरी वर्ग काम करत होते. Our father and other workers, they all were working. देव काम करत होता. God was working. वडील प्रार्थना करत होते, लोक बरे होत होते. Father was praying and people were healed. आजारातून लोक बरे होत होते. People were healed from illness. बंधनातून लोक बरे होत होते. People were healed from bondages. लोक बदलत होते. People were लोक वाढत changing. गेले. They were जागा increasing. अपुरी पडली. The place fell लोक apart. 100, 200, 300 झाले. People were 100, 200, 300. लोक वाढत गेले. They were increasing. कुटुंब वाढत गेलं. Families were त्यावेळेस increasing. देवाने आमची प्रार्थना ऐकली. That time God heard our prayer. त्यावेळेस देवाने आमच्या वडिलांना At सांगितलं, that time God told our father, जेम्स, James, आता मला मंडळीची स्थापना करायची. now I want to establish a fellowship. माझी योजना आहे I have a plan मंडळीची स्थापना to करायची. establish a fellowship पुणे भागात, येरवडा भागात, in Pune city in Yerwada area. या भागात मला मंडळी तयार करायची. I want to build a fellowship in मला this मंडळीची area. स्थापना करायची. I want to establish a मी fellowship. मंडळी तयार करण. I will build the मी fellowship. मंडळीची उभारणी करण. I will raise the fellowship. मी मंडळी चालवल. I will run the मी fellowship. सर्व गोष्टी तुम्हाला शिकवेल. I will teach you everything. पेत्रला देव म्हणाला, God told Peter, मी मंडळी तयार करण. I will build a church. मी मंडळीची उभारणी करण. I will raise the church. येशू ख्रिस्त आमच्या वडिलांना म्हणाला, Jesus said to our father, मी मंडळी तयार करण. I will build the fellowship. येरवडा भागात मंडळीची स्थापना करायची. I want to establish fellowship in मग Yerwada आमच्या वडिलांनी area. देवाला प्रार्थना केली, So our father prayed to God, जी मंडळी तू तयार करल the fellowship that you will build, त्याचं नाव का असेल? what will be the name of the देवाने fellowship? सांगितलं, God said, त्याचं नाव तू सत्याची जीवन मंडळी ठेव. name it the living fellowship of truth. सत्याची जीवन मंडळी. Living fellowship of truth. मी नाही नाव दिलं, I did not name it. देवाने दिलं. God did. सत्याची जीवन The मंडळी. living fellowship of truth. यात रहस्य आहे. There is a secret. सत्य काय आहे What is truth? लोकांना समजलं पाहिजे. People need to understand. सत्य देवाचा पुत्र येशू आहे. Truth is Lord Jesus, the Son of देवाने God. त्याला पाठवलेलं आहे. God sent him. तो आम्हासाठी मरण पावला, आम्हासाठी पुरला गेला, आम्हासाठी पुन्हा उठला, He died for us. He was buried. He rose again for पुन्हा us. स्वर्गात गेला, He went back to heaven. पुन्हा त्यांनी पवित्र आत्मा पाठवला. He sent the Holy Spirit again.
आज तो मंडळीची स्थापना करत आहे. Today he establishes the fellowship. जर तो देवाचा पुत्र नसता, If he was not the Son of God, तो मरणातून उठलाच नसता, he would not have risen from the dead. एवढं त्यांनी कार्य केलंच नसतं. He would not have done so हे much. सत्य आहे. This is true. येशू ख्रिस्त हा देवाचा पुत्र आहे, Jesus Christ is the Son of God. हा तारणार आहे. He is the Savior. हे सत्य आहे. This is true. जिवंत म्हणजे Living means तुझा देव परमेश्वर कालायुगानुसार सारखा आहे. your Lord God is the same for yesterday and today. प्रारंभ शेवट आहे. He is the beginning and the end. जिवंत आहे. He is alive. युगानुग जिवंत आहे. He is alive forever. आम्ही पाहतो की शेवटी मंडळी We see about fellowship. मंडळी म्हणजे पवित्र आत्म्याची सहभागिता. The fellowship means presence of Holy Spirit. सत्याची जीवन मंडळी The living fellowship of truth. पिता पुत्र पवित्र आत्म्याची उपस्थितीमध्ये राहणारी The मंडळी. fellowship lives in the presence of the Father, Son and the Holy Spirit. त्रिव्यक्ती देव Trinity God. जे मंडळीमध्ये निवास करतात. They live in the fellowship. हे देवाने आम्हाला संबोधित केलं. This is what God addressed us, आमच्या वडिलांना शिकवलं. taught our Father. सत्याची जीवन मंडळी म्हणजे पिता पुत्र पवित्र आत्मा निवास करेन. The living fellowship of truth means the Father, Son and Holy Spirit will reside. यातून तो काम करेल. From it he will work. मंडळीची स्थापना झाली. Fellowship was formed. देव कार्य करू लागला. God started working. आमच्या वडिलांना अनेक लोक भेटू लागले. Many people met our Father. संख्या वाढत गेली. The numbers were increasing. कार्य करता करता While working, देवाने आमच्या वडिलांना सांगितलं, God told our Father, जेम्स तू आता कार्य करत आहे, James, you who are doing this work, पुढे तुझा मुलगा काम करेल. next your son will work. 29 वर्षी तो तुझं कार्याला सुरुवात करेल. At 29th year, he will start doing your work. ते कार्य तुझ्याकडून तू घेऊन त्याच्याकडे मी देईन. I will take that work from you and give it to him. तो पुढे नेईन. He will lead. तू 200-300 केले, You did it 200-300. तो 1000-2000 करण. He will do it 1000-2000. असे आशीष मी तुला देईन. I will give you such a ज्यामुळे blessing. तुझा मुलगा येत आहे, Your son is coming because of तो you. कार्य करेन. He will work. आम्ही कार्याला सुरुवात केली. We started the work. 29 वर्षी देवाने मला आमच्या वडिलांकडून मंडळी दिली. At the age of 29, God gave me the fellowship from my father. त्यावेळेस 50 कुटुंब होते. At that time, there were around 50 families. देव कार्य करायला लागला. God started working. मी माझी योग्यता नव्हती, पात्रता नव्हती, I was not worthy and capable. माझा मार्ग नव्हता, It was not my आणि हे way, कधी मी केलं नव्हतं, and I never did this कारण मी भयभीत होतो. because I was scared. त्यामुळे मी माघार घेतली. So I turned मी back. लपून राहिलो. I hid. देवाने शोधून काढलं. God found me. तो म्हणला तुला काम करायच लागन. He said, You have to work. ही माझी इच्छा आहे, This is my ही wish. माझी योजना आहे, This is my हे माझा plan. संकल्प आहे. This is my will. पहा मी तुला यहोशुवा नावाने हाक मारतो. Look, I call you by the name of Joshua. यापुढे तुला संजय ठाकूर म्हणून मी हाक मारणार नाही. I will no longer call you Sanjay Thakur. मी तुला यहोशुवाने हाक मारा. I will call you Joshua. माझपासून तुला यहोशुवा मी नाव देत आहे. From now on, I name you Joshua. कार्य सुरू कर. You start the मी work. तुझबरोबर आहे. I am with you. मी अब्राहम बरोबर होतो, I was with मी मोशे Abraham, बरोबर होतो, with Moses, योसेफ बरोबर होतो, with Joseph, पावला बरोबर होतो. with Paul. त्यांना दिलेलं अभिवचन मी पूर्ण केले. I kept my promise to them. तेच अभिवचन मी पूर्ण करेन. I will fulfill that तुला promise. सर्व गोष्टीत मी मदत करेन. I will help you in everything. मी तुला सहाय्य करेन. I will help you. देवाने मला हिंमत दिली, धैर्य दिलं. God gave me courage and patience. मी कार्य करू लागलो. I started working. देव काम करत गेला. God kept on working. देव आमच्या बहिणीद्वारे कल्पना ठाकूरद्वारे वेळोवेळी मार्गदर्शन देत गेला. From time to time, God guided us through our sister Kalpana Thakur. देव मार्गदर्शन करत गेलं तसं मी काम करत गेलो. I continued to work as he guided. मंडळीची उभारणी झाली. The fellowship was built. मंडळीत लोकांची भर झाली. The fellowship was filled with people. तर महत्वाचा भाग हा आहे, Important part is देव मंडळी तयार करतो. God builds fellowship. मंडळीची उभारणी देव करतो. God builds the fellowship. मंडळी देव चालवतो. God runs the fellowship. हे फार महत्वाचा भाग. This is very important part. देवाने मंडळीची स्थापना केली. God established the fellowship. त्यांनी काही गोष्टीचं आम्हाला मार्गदर्शन He केलं. guided us to a few things. मंडळी म्हणजे देवाचं शरीर आहे, The fellowship means the body of God. आणि त्या शरीराचे अवयव म्हणजे सर्व सभासद आहे. And the parts of the body are the members of the fellowship. म्हणून मंडळी संबंधी मी पाहतो, We look at the fellowship. बायबलमध्ये म्हणतो की देवाने मंडळीची स्थापना केली. In Bible we see God established the fellowship, अनेक मंडळीची स्थापना आली. established many fellowships. अनेक मंडळीत देव काम करतो. God works in many fellowships. ह्या मंडळीतून तो कार्य करत आहे. He is also working in this fellowship. कार्य करण्याची त्याची पद्धत वेगळी आहे. The way he works is different.
बायबल सांगतो Bible says, पहिले करंती करसपत्र 12 अध्याय 4 वचनामध्ये Corinthians 1st chapter 12 verse 4th, बायबल सांगतो the Bible says, दानाचे वेगवेगळे प्रकार आहे, now there are different types of gifts, तरी दान देणारा एकच आत्मा आहे. but the same Spirit. कार्याचे वेगवेगळे प्रकार आहे, There are different तरी activities, कार्य करणारा एकच देव आहे. but the same God. सेवेचे अनेक प्रकार आहे, There are different ministries, तरी सेवा करणारा एकच प्रभू आहे. but the same Lord. देव वेगवेगळ्या प्रकारे काम करतो. God works in different ways. दानाचे प्रकारे, सेवेचे प्रकारे, कार्याचे प्रकारे. There are different types of gifts, service, and work. प्रत्येक मंडळात वेगवेगळ्या पद्धतीने काम करून आपले हेतू पूर्ण करत आहे. Each church is fulfilling its purpose by working in different way. नाशितून तो लोक वाचवत आहे, He is saving people from destruction. लोकांचा तो उद्धार करत He आहे, is saving people. लोकांना तो जीवन देत आहे. He is giving good life to हे people. देवाचं कार्य आहे. This is God's work. देवाने मंडळीची स्थापना केली, God established the fellowship. मंडळीत त्यांनी काही गोष्टी ठेवल्या. He kept some things in the fellowship. तो म्हणला जे नवीन लोक तुझकडे येतील He said, all those new people who will त्यांना come to शिक्षण you, दे, educate them, त्यांना शिक्षण दे, teach them, त्यांच्यासाठी प्रार्थना कर, pray for them, त्यांना सर्व गोष्टी शिकव, teach them everything, त्यांना विश्वासात वाढव, build them up in faith, त्यांना पश्चातची प्रार्थना शिकव, teach them the prayer of repentance. त्यांनी माझा धावा करा, They should call me, ते लोक माझा धावा करतील, they will call me. त्यावेळेस मी त्यांच्या पापाची क्षमा करन, That time I will forgive their sins. त्यांना मी तारण देईन, I will give them त्यांना मी salvation. जीवन देईन, I will give them मी life. त्यांना आशीष देईन. I will bless them. आणि ते कार्य सुरू झालं. And the work started. जेम्स ठाकूर पासून ते कार्य पुढे देवाने वाढवलं. God extended that work from James Thakur. हे लक्षात येते की देव प्रत्येक गोष्टीची नेमणूक करतो. Here we notice that God appoints for everything. जेम्स ठाकूरची इच्छा आहे, James Thakur wants to, माझी इच्छा आहे, or my wish. म्हणून देवाने निवडलं नाही. So God did not choose. देवाची इच्छा होती, It was God's will. देव निवड करतो. God chooses. इब्री करसपत्र 5:4 मध्ये पाहतो आम्ही, In Hebrews 5:4 we see, कोणताही मान, any honor, कोणतंही पद any position, स्वर्गातून येतं, it comes from heaven. ते देवापासून येतं, It comes from ते God. पृथ्वीवर नाही येत. It does not come from earth. देवापासून पद The येतं, position comes from God. स्वर्गातून पद येतं. The position comes from ते God. पद म्हणजे देवाचे अधिकार, That position means God's authority. ते देवाने आम्हाला दिलं. God gave it to us. ती आमची योग्यता नव्हती, पात्रता We नव्हती, were not capable and worthy. पण देवाने कृपा केली, But God was gracious. हे कार्याची सुरुवात केली. He started this work. सेवा कशी करायची, How to do the service. काम कसं करायचं, How to do the work. आजारांना कसं बरं करायचं, How to cure diseases. बंधनं कशी तोडायची, How to break evil bonds. समस्या कशा सोडवायची, How to solve problems. अडचणीतून लोकांना कसं How काढायचं, to get people out of trouble. कुटुंबाची उभारणी कशी करायची, How to raise a family. हे सर्व गोष्टी देवाने आम्हाला शिकवल्या. God taught us all these हे things. आम्हाला माहीत नव्हत्या. We did not know वेगवेगळे this. देव आम्हाला मार्गदर्शन करत गेला, From time to time He guided us. आम्हाला शिकवत गेला. He taught तो us. म्हणला तू चालत राहा, He said you keep तू walking. चालत राहा, चालत राहा, चालत राहा. He said you keep walking and मी walking. बोलत राहीन, मी बोलत राहीन, मी बोलत राहीन. I will keep talking and talking. 29 वर्ष चालत आहे, Walking for 29 years. 29 वर्ष देव बोलत God आहे. has been speaking for 29 years. त्याच्या मार्गदर्शनामुळे आम्ही सफल आहोत, We are successful because of His guidance. आम्ही यशस्वी आहोत, We are successful. आम्ही विजयी आहोत, We are victorious. आमची फजिती झाली नाही. We were not humiliated. देवाचं काम करताना पुष्कळचे संकट आले, Many difficulties came while doing God's work. पुष्कळच्या अडचणी There आल्या, were many difficulties. पुष्कळच्या लोकांनी भांडणं केली, तंटा केली, Many people they fought and quarreled. अपमान मी केला, Also तरी insulted. आम्ही देवाचं काम करत गेलो. But we kept doing God's work. घरोघरी देवाची स्वार सांगत We गेलो, went from house to house preaching. कारण देवाने आम्हाला सांगितलं होतं. Because God had told हर us. सण सैतानने डावपेच केली, Each time the Satan devised, he used tactics. तरी पण त्याला थांबवता आलं नाही, Yet he could not stop God's work. कारण ही देवाची योजना होती. Because that was God's देवाच्या plan. योजनेला कोणी प्रतिबंध करू शकत नाही. No one can stop God's योग plan. 42:2 मध्ये योग म्हणलो की कोणीच थांबू शकत नाही. In Job 42, Job said no one can stop. त्यामुळे 29 वर्षात कोणी थांबवलं नाही. So no one stopped for 29 years. 29 वर्षापूर्वी देवाने ज्योत पेटवली, 29 years ago, God lit the flame. आज ती ज्योत प्रज्वलित झाली, Today the flame is ignited. आज ती प्रज्वलित झाली, प्रकाशित झाली, Today it is ignited and तिचा published. फैलाव झाला, It spread. तिचा विस्तार झाला, It expanded. गावातून शहरातून राज्यात पसर झाला. It spread from villages, cities and states.
ही ज्योत कोणाला विझवता आली नाही, No one was able to extinguish this कारण ही flame ज्योत मी नाही पेटवली, because I did not light this flame. देवाने पेटवली. देवी God has lit this त्यामुळे flame. कोणाला विझवता येत नाही, So no one can extinguish that थांबवता येत flame. नाही. No one can सत्य stop. जीवन मंडळी फेलोशिपला कोणाला थांबवता आलं नाही. No one could stop the living fellowship of truth. बंधनं आले, Restrictions came. अडचणी आले, There were difficulties. संकट आले, There were problems. देवाने पार करून नेलं. But God took over. आम्ही विजय झालो, We won. यशस्वी झालो. We succeeded. 580 कुटुंब आम्ही प्राप्त केली. We received 580 families. 2000 लोकांचा ग्रुप तयार झाला. A group of 2000 people was formed. कोणाला थांबवता आलं नाही. No one could ही stop. देवाची योजना आहे, This is God's plan. देवाचा संकल्प आहे. This is God's will. त्यामुळे आम्ही सफल आहोत, So we are successful. यशस्वी आहोत. We are successful. मंडळी देवाची, This is God's fellowship. मंडळीचा अध्यक्ष देव असतो, The chairperson of the fellowship is God. परमेश्वर मंडळी चालवतो. The Lord runs the fellowship. बायबलमध्ये पाहतो आम्ही, In the Bible we see, प्रेषित 2:47 मध्ये in Acts 2:47 we see, बायबल सांगतो, Bible देवाने says मंडळीची स्थापना केली. God established the church. प्रेषित लोक देवाचं काम करत The होते, apostles were doing God's work. स्वार्थ सांगत होते, They were preaching. लोक ऐकत होते, People were listening, देवाचा स्वीकार करत होते, were accepting पश्चाताप God, करत होते, were repenting. देव त्यांना क्षमा करत होता, God was forgiving them, त्यांचं तारण करत होता. gave them salvation. बायबल सांगतो The Bible says 2:47 मध्ये, in 2:47, प्रेषित 2:47 मध्ये, in Acts 2:47, तारण प्राप्त झालेल्या लोकांची देवाने मंडळीत भर केली. for every day Lord added to them those who were being saved. ही अट आहे, This is the condition. ही देवाची अट आहे. This is God's condition. तारण प्राप्त झालेल्या लोकांची त्यांनी मंडळीत भर केली. He added all those who were being saved. ज्यांचं तारण न झालं नाही, Those who are not saved, आम्ही त्यांना शिक्षण देतो, we teach them, आम्ही त्यांना प्रार्थना we शिकवतो, teach them to आम्ही pray, त्यांना देवाचा मार्ग we दाखवतो. show them God's way जसा आम्हाला मार्ग समजला, as we found the way, जसा आम्हाला देव भेटला, as God met त्यांनाही us. भेटा आमची इच्छा आहे. We want them to meet God too. यासाठी आम्ही ते वेळोवेळी त्यांना मार्गदर्शन करतो. For this we guide them from time to कसं तरी time. यांचं तारण व्हावं, Somehow they should be saved. यासाठी आम्ही खटपट करतो. We struggle for this. तारण प्राप्त झालेल्या लोकांची देव मंडळीत भर करतो. God adds those people in fellowship who are being saved. ज्या अविश्वासी त्यांना आम्ही विश्वासात घेतो, We make the unbelievers believe. ज्या अज्ञानी त्यांना आम्ही ज्ञान देतो, We give knowledge to those who are unknown. देवाचा मार्ग दाखवतो, Show them the way of देवाचं God. शिक्षण देतो, Give them God's teachings. देव त्यांना तयार करतो, God makes them. देव त्यांची वाढ करतो, God makes them grow. देव त्यांचा उद्धार करतो. And God saves them. देव तारण प्राप्त झालेल्या लोकांची मंडळीत भर करतो. God adds those people in fellowship who are being saved. मंडळी म्हणजे देवाचं शरीर आहे. The fellowship is the body of God. हे शरीर देवाचं आहे, त्या शरीरामधले आम्ही सभासद आहोत. We are members of the body that belongs to God. मंडळी म्हणजे विश्वासणारा एक गट आहे. The fellowship is the group of believers. विश्वासणारा ग्रुप, Group of believers. त्यामध्ये देव राहतो, God lives in it. त्यामध्ये देव निवास करतो, God dwells in it. त्यांच्यामध्ये देव कार्य करतो. God works in them. मंडळीमध्ये देव भेटतो. God meets in the fellowship. आत्म्याची मंडळी, Fellowship of the Spirit. बायबल सांगते की देव जे बनवतो त्यात देव राहतो. Bible says God lives in what He creates. बायबलमध्ये पाहतो आम्ही दुसरे इतिहास 7 मध्ये In Bible Chronicles 2 chapter 7 we see की शलोमोनाने देवाचं मंदिराची बांधणी केली. Solomon built the temple of God. त्याने मंदिर बांधलं, He built the temple. मंदिर बांधलं. He built the temple. त्याने देवाला प्रार्थना केली, He prayed to God, हे देवा, "Oh God, जसं तू सांगितलं तसं मी मंदिर बांधलं, I built the temple as you said. जसं तुझी इच्छा होती तसं मी बांधलं. I built the temple as you wished. आता हे पूर्ण झालं. Now it's done. आता तू मंदिरात ये, Now you come in the temple. या मंदिरात तू निवास कर, Dwell in this temple. या मंदिरात तू राहा, You live in this temple. या मंदिरातून लोकांना तू भेट दे. You meet people from this temple. देव त्या मंदिरात आला, God came in that temple. आत्म्याने तेजाने मंदिर भरून The गेलं. temple was filled with the spirit and glory of God. मंदिरात देवाने निवास केला. God dwelt in that temple. लोक मंदिरात जाऊन देवाला भेटत असे, People went to the temple to meet God, देवाची प्रार्थना करत असे, praying to God. देव त्यांची प्रार्थना ऐकत असता. God was listening to their prayers.
कारण देवाने बांधलं मंदिर होतं. because it was a temple built by आता God. मी देव मंदिर बांधतो. Even now God builds temple, आत्म्याचं मंदिर. temple of the spirit. बाहेरचं विटान दगडाचं एक बाह्य स्वरूप आहे. The exterior of brick and stones is external appearance. आतलं मंदिर, The inner temple. आत्म्याचं मंदिर देव बांधतो. God builds the temple of spirit. नाशिकतून लोक वाचून त्यांचं आत्म्याचा उद्धार करतो. He saves people by saving them from destruction. व आत्म्यानं तो एकत्र करतो. He unites the spirits. आत्म्याचं मंडळी, Fellowship of the spirit. त्यामध्ये देवाचा आत्मा राहतो. In it dwells the spirit of God. त्यामध्ये देवाचं कार्य देव करतो. In it God does his work. देव जे निर्माण करतो, Whatever God देव creates, जे बनवतो, whatever he makes, त्यात देव असतो. God is in it. मनुष्य जे निर्माण करतो, What man creates, त्यात मनुष्य असतो. man is in it. देव जे बनवतो, घडवतो, What God makes and creates, त्यामध्ये देवाची उपस्थिती असते. it has God's presence. सत्य जीवन मंडळी फेलोशिप The living fellowship of truth, our fellowship, देवाने निर्माण केली. God created. त्यामध्ये देव आज 29 वर्ष त्यामध्ये राहतो. For 29 years today, God lives in it. 29 वर्ष कार्य करताय. For 29 years, God is working. अनेक लोक देवाला भेटत मंदिरात येतात. Many people come in fellowship to meet God. अनेक प्रश्न, अनेक समस्या असतात. They come up with many questions and अनेक problems. आजार, अनेक बंधने घेऊन येतात. They come with many diseases and satanic bondages. आम्ही वेळोवेळी त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. We pray for them from time to time. त्यांच्या समस्या प्रश्न सोडवतो. We solve their questions and problems. त्यांच्या आजारासाठी प्रार्थना करतो. We pray for their illness. मोठमोठ्या आजारातून लोकांना देवाने बरं केलं. God healed people from great diseases. मोठमोठ्या सैतानी बंधनातून लोकांना बाहेर काढलं. Freed people from satanic bondages. लोकांना त्यांनी मंदिरात अनुभव दिला. He gave people experience in the fellowship. ज्या मंदिरात देव राहतो, The fellowship in which God तो देव lives. भेटतो. There God meets. त्या भेटण्याने लोकांचं जीवन बदलतं. Meeting there changes the life of people. सर्वच गोष्टी सारख्या नसतात. Not all things are the same. आम्हाला पारखलं पाहिजे. We must examine देव कुठे भेटेल, where God will meet. देवाचा सेवक कुठे भेटेल, Where will God's servant देवाचं meet? कार्य कुठे चालू आहे, Where is God's work going माझं on? सांत्वन कुठे होईल, Where will my consolation be? माझं अश्रू कुठे पुसले जातील, Where my tears will be wiped माझे away? प्रश्न कुठे सुटतील, Where to solve my questions? माझ्या कुटुंबात बदलाव कसा How my होईल, family will change? मी कुठे जाऊ, Where should I go? जावं तर देवाकडे जावं, If you go, go to God. सांगावं तर देवाकडे सांगावं. If you tell to God. अशा ठिकाणी देवाचं कार्य आहे. Go where God's work is. शोधा म्हणजे सापडेल. Search and you will find. अशा मंडळीला भेट द्या. Visit such a fellowship. ज्या लहान असो मोठे असो, Be it small or तिथे large. देवाचं कार्य आहे. Where God's work is. तिथे लोक बदलले जातात, Where people change. लोकांचं परिवर्तन होतं, People change. लोक आश्वस्त People होतात, are blessed. लोकांचं तारण होतं, People are being saved. लोकांना जीवन भेटतं, Where people get life. लोकांना पवित्र आत्मा Where भेटतो. people meet Holy Spirit. पहिल्यासारखी स्थिती राहत The नाही. situation is not the same as before. देव लोकांना समृद्ध God करतो, enriches people. लोकांना तो आशीष देतो, God blesses the people त्यांचे आशु पुसून टाकतो. and wipe away their अशा tears. मंडळीला भेट द्या, Visit such a fellowship. मार्गदर्शन घ्या. Take guidance. देव आज बी काम करताय. God is working today. आम्ही पाहतो, बायबलनुसार आम्ही पाहतो So through Bible we see की देव मंडळी तयार करतो, God builds the fellowship. देव मंडळीसाठी सर्व गोष्टीची उपलब्ध करतो. God provides everything for the fellowship. सर्व गोष्टी देव मंडळीत उपलब्ध करतो. God provides everything in the fellowship. सर्व गोष्टी Everything. देव तयार करतो. God creates. आम्ही बायबलमध्ये पाहतो, So we see in the Bible सर्व गोष्टी देवाने निर्माण केल्या. God created everything. सर्व गोष्टी Everything. देव मंडळीसाठी उपलब्ध करतो. God provides to the fellowship. सेवक देव तयार करतो, The servant is created by कामकरी God. देव तयार करतो, Workers are created by God. सभासद देव तयार करतो. Members are created by God. मंडळीची प्रत्येक गोष्टीची गरज आहे, आवश्यकता तो तयार करतो, He creates everything that is needed in the fellowship. पुरवठा करतो, He provides. पुरवठा करतो, पोषण करतो. He provides and nourishes. सर्व गोष्टी देव मंडळीत निर्माण करतो. God creates everything in the fellowship. हे देवाचं काम आहे. This is God's work. हे देव जिवंत आहे, God is alive. तो आज बी काम करतो. He still works आम्ही today. 29 वर्ष देवाचं काम करतो आहे. We have been doing God's work for 29 years. मंडळी शून्य होती, The fellowship was zero. देव आशीष देत गेला, God continued to bless. देव मार्गदर्शन करत गेला. God continued to guide. आम्ही चालत गेलो, We walked. चालत गेलो, We walked. लोक भेटत गेले, We found people. लोकांसाठी प्रार्थना केली, We prayed for them. देवाने लोकांना बदललं, God changed the people. लोकांचा त्यांनी उद्धार केला, God saved the people. त्यांनी मंडळीत सामील केले. He added them in fellowship. मोठमोठे आजारी लोक होते, There were people with major disease. कॅन्सर सारखे आजार होते, There were disease like cancer. एड्स सारखे आजार There were होते, disease like AIDS. असे अनेक प्रकारचे आजार होते. There were many such disease.
प्रार्थनेने लोकांना देवाने बरे केले. God healed people through prayer. अनेक लोक सैतानी बंधनात होते. Many people were in satanic 11 bondages. वर्ष 20 वर्ष काही वर्ष बंदिलकी होती. For 11 years, 20 years, and for many years they were in bondages. देवाने त्यांना बरे केले. God healed them. अनेक लोक व्यसनात होते. Many people were in addiction. बंधनात सापडलेले होते. They were in देवाने bondages. त्यातून त्यांना बाहेर काढलं. God brought them out of it. अनेकांची कुटुंबाची मोडतोड झाली होती. Many families were devastated. देवाने त्यांच्या कुटुंबाची उभारणी केली. God raised their families. अनेक लोक दरिद्रात होते. Many people were in poverty. मंडळी देवाने त्यांना आशीष दिले. And God blessed them in the fellowship. आज त्यांची चांगली स्थिती आहे. Today they are in good condition. आज ते आमचा पाहुणचार करू शकतात. Today they look after many. घेण्यापेक्षा देणे बरी अशी त्यांची स्थिती झाली They आहे. are in a position to give rather than पहिले ते take. घ्यायचे, Before they would पण take, आज देवाने त्यांना आशीष दिले. but today God bless them. ते दुसऱ्यांना मदत करतात. They help others. बदल झाला पाहिजे. Change must happen. परिवर्तन झालं पाहिजे. Change must happen. देव आज मी काम करतो. God still works today. आज मी देव आशीष देतो. Even today God 2 blesses. भाकरी 2 मासे 5 भाकरी त्यांनी आश्वस्त केले. God blessed 2 fish and 5 loaves. काही हजार लोकांना त्यांनी भोजन दिलं. He fed 1,000 people. आज मी देवाकडे आशीष आहे. Even today God has blessings. देवाने आम्हाला सांगितलं God told us, 200 2,000 करण मी. I will do 2,000 of this त्यावेळेस too. आमचे वडील आमची आई होती. Our father and mother were there at that time. दोघांना त्यांनी आशीष दिले. God blessed them both. येशू ख्रिस्त म्हणाला Jesus मी Christ 200 said, 2,000 करण. I will make 2,000 आणि of देवाने 2. 200 2,000 केले. And he did 2,000 of 2. हे देवाचे आशीर्वाद आहे. This is God's blessing. लोकांना त्यांनी मंडळीला आशीष दिले. He blessed the fellowship and the people, सुखी समाधानी केलं. made them happy and satisfied. सर्व गोष्टींनी तृप्त केलं. Satisfied with everything. हे काम मंडळी देव करतो. This work is done by God in fellowship. देवाच्या घरात अन्नाची रेलचेल आहे. There is more than enough food in God's house. तसं मंडळीमध्ये अन्नाची रेलचेल राहते. There is more than enough food in the fellowship. ज्या मंडळीत देव राहतो The fellowship where God lives. तिथे अन्नाची रेलचेल असते. In there is more than चांगलं enough food. भोजन भेटतं. We get good food. चांगलं पेय We भेटतं. get good water. त्यामुळे मेंढरे दष्टपुष्ट राहतात. So the sheep stay strong. ते सामर्थ्यवान राहतात. They remain powerful. चांगलं भोजन म्हणजे देवाचं वचन. Good food means God's word. चांगलं पाणी म्हणजे पवित्र आत्मा. Good water means Holy Spirit. ज्या मंडळी देव राहतो The fellowship in which God lives, तिथे देवाचं वचन काम करतं. there God's word works. योग्य शिक्षण भेटलं जातं. There is proper education. त्यामुळे लोक तयार होतात. So people get ready. लोक विश्वासात वाढतात. People grow in faith. लोकांना हिंमत येते, धैर्य येते. People get courage and patience. लोकांना योग्य मार्ग समजतो. People understand the right way. योग्य शिक्षण Proper देव education देतो. God म्हणजे gives. देवाचं वचन म्हणजे उत्तम आहार आहे. That is God's word is the best food. उत्तम पेय म्हणजे पवित्र आत्मा आहे. Good food is Holy Spirit. पवित्र आत्मा मंडळीत उभा राहतो. The Holy Spirit stands in the तो fellowship. मंडळीत कार्य करतो. He works in the fellowship. तो मंडळीत देखरेख करतो. He oversees the fellowship. देवाचं अद्भुत कार्य करतो. He does God's wonderful work. म्हणजे दोन्हींची उपस्थिती, The presence of both. अन्न बी पाणी बी. There is food and water. त्यामुळे आम्ही मंडळीचे सभासद ते तंदुरुस्त राहतात. So the members of the fellowship stay healthy. विश्वासात वाढत जातात. They grow in faith. ते स्थिर राहतात. They remain ते stable. इकडे तिकडे पळत नाही. They do not run here कारण and मंडळीत there. हिरवळ आहे. Because there is greenery in the fellowship, पाणी पण नाही. there is water. मेंढरांना खायला चारा आहे. The sheep have fodder to eat. पाणी पण There आहे. is also water. मेंढरे भटकत नाही. The sheep do not wander. मेंढरे मेंढपाळच्या मागे The चालतात. sheep follows the shepherd. अशा पद्धतीने देव काम करत आहे. This is the way God works. असं सत्यजीव म्हणजे असं देव काम करत आहे. This is the way God works in the living fellowship of truth. देव काम करत आहे. God is working. त्यावेळेला आम्ही देवाचं धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord देवाचं उपस्थिती करत आहोत. and we give thanks to God. तर महत्वाचा भाग आहे The important part is, की पहिल्या टप्प्यात जेम्स ठाकूर आमच्या बहिणीद्वारे देव काम करत होता. in the first stage, God was working through James Thakur and our sister. आमची बहीण कल्पना ठाकूर याद्वारे मार्गदर्शन देत होता. He was guiding us through our sister Kalpana Thakur. त्यानंतर ती मंडळी माझ्याकडे आली. Then the fellowship came to me. मला देव तिच्यावर मार्गदर्शन करत गेला. God was guiding me through ते her. कार्य आम्ही पुढे चालू ठेवलं. We continued this work. देव कार्य करत आहे. God is working. पुढे कार्य करत आहे. He is working ahead. 29 वर्ष कार्य चालू आहे. He has been working for 29 years. त्यामुळे आम्ही देवाचा धन्यवाद करत आहोत. So we thank our Lord देवाच्या नावाला महिमा करत आहोत. and glorify His name. मंडळी
Fellowship. देव तयार करतो. God creates. तुमच्या माझ्या इच्छेने म्हणजे तयार होत नाही. The fellowship is not formed by your and my सत्यजीवनमध्ये wish. त्याने अनेक कार्य केले आहे. He has done many things in the living fellowship of truth. अनेक अद्भुत गोष्टी केल्या He आहे. has done many wonderful ही things. देवाची योजना होती, संकल्प होता. This was God's plan and will. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our आम्ही Lord. कार्य करत राहिलो, We kept working, केpt working. करता करता While working, आमच्या बहिणीचा विवाह झाला. our sister got married. तिचा विवाह झाला. She got married. आमची प्रार्थना होती, We had a prayer. देवा तिला तू दान दिलं, God, you gave her gifts. तिचा उपयोग मंडळीसाठी होतो. She serves the fellowship. तिला योग्य असं वर दे. You give her a right partner. आमच्या वडिलांची प्रार्थना होती. This was also the prayer of our father. देवाने आमची जी कुटुंबाची व्यवस्था केली. God made arrangement in our family. योग्य असं कुटुंब आम्हाला भेटलं We found the right family. आणि योग्य कुटुंब संगती, एक व्यक्ती संगती आमच्या बहिणीचा विवाह झाला. Our sister got married with the right person from the family. देवाद्वारे झालं. It was done by God. देवाने दाखवलं. God showed हाच एक मार्ग आहे. that is the only आम्ही way. अनेक स्थळं पाहिली, We saw many अनेक families. स्थळं आली आमच्याकडे. Many families came to us for marriage. देवाने निर्णय दिला नाही. God said no. एक स्थळ आलं आमच्याकडे. One family came to us. त्यावेळेस आम्ही बातचीत केली. That's when we talked. त्यावेळेस येशूने निर्णय दिला, At that time, God said, हाच मार्ग आहे, this is the way. हेच स्थळ आहे, This is the family. हेच विवाह संपन्न होईल. This marriage will take place. त्याप्रमाणे विवाह झाला That's how the marriage took place. देवाची इच्छेने. By the will of God. त्यामुळे मी देवाचा धन्यवाद करतो. So we thank our आम्ही Lord. पाहतो की आज ती तिचे पती पण देवाचं काम करत होते. Today we see her and her husband, they were doing God's work. मी पण काम करत होतो. I was also working. आमच्या वडिलांच्या नंतर ते मंडळीचे अध्यक्ष झाले. He became the chairperson of the fellowship after our father. विवेक रॉजर्स Vivek Rogers. हे मंडळीला पाहू लागले. He began to look after the fellowship. हे मंडळीची देखरेख करू लागले. He watched over fellowship. मंडळीचं कार्य वाढत गेलं, The work of the fellowship grew. पुढे पुढे गेलं, It went कार्य further. पुढे पुढे गेलं. The work went on. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करत So आहोत. we thank our Lord कारण वेळोवेळी देव आम्हाला मार्गदर्शन करत होता. because God guided us from time to time. सल्ला मसलत भेटल्याशिवाय आम्ही यशस्वी होऊ शकत नाही. We cannot succeed without consulting. देव आम्हाला सल्ला मसलत करतो म्हणून आम्ही धन्यवाद करतो. We thank God for advising and consulting us कारण येशू ख्रिस्त म्हणाला because Jesus Christ said योहान 14:26 in मध्ये, John 14:26, देवाचा आत्मा येईल, the Spirit of God will come. तो तुम्हाला सत्यात नेईल, He will lead you to the truth. तो तुमच्याशी बोलेल, He will talk to तो you. तुम्हाला मार्गदर्शन करण, He will guide होणाऱ्या you. गोष्टी विदित करण, He will tell you what will happen. तो दाखवल, He will show तो you. तुम्हाला शिकवेल, He will teach you. तो तुम्हाला पुढे घेईन, He will take you तो further. तुमचा पुढारी राहीन. He will be your leader. त्याप्रमाणे तो आम्हाला घेऊन चालला होता. That's how He took us. त्यावेळेला आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord. मंडळीची वाढ होत होती. The fellowship was growing. अनेक लोक देवाकडे येत होते. Many people were coming to God. देव कार्य करत होता. God was working. लोकांचा उद्धार करत होता. He was saving people. लोकांना बरे करत होता. He was healing people. म्हणून आम्ही देवाचा धन्यवाद करतो. So we thank our Lord देवाचा आभार मानतो. and thank our God. हे आम्ही पाहतो. This is what we see. पुढे पुढे आम्ही पाहतो. We look forward. आमची बहीण कल्पना रॉजर्स, Our sister Kalpana Rogers. नंतर रॉजर्स झाली ती. After Thakur, she became Rogers. काही काळानंतर After a while, विवेक रॉजर्स Vivek Rogers. ह्याने देवाच्या इच्छेने मृत्यू आला He died by God's will आणि ते देवाकडे गेले. and he went to God. हे आमच्या कुटुंबासाठी, रॉजर्स कुटुंबासाठी फार दुःखाची गोष्ट होती. This was very sad for our family and Rogers फार family. कष्टाची बाब होती. It was very difficult. देवाने आमचं सांत्वन केलं. God comforted us. रॉजर्स म्हणजे आमच्या बहिणीचं देवाने सांत्वन केलं. God comforted our sister, त्यांच्या कुटुंबाचं देवाने सांत्वन केलं, comforted their family, सांभाळलं, took care. देवाने सहाय्य केलं. God helped. या दुःखात कष्टात आम्ही वेळोवेळी देवाला प्रार्थना केली. From time to time we prayed to God. आमच्या बहिणीने प्रार्थना केली. Our sister prayed. देव तिला सांभाळत गेला. God took care of her. देवाने तिला हिंमत दिली, धैर्य दिलं. God gave her courage and patience. देवाला ती प्रार्थना करत गेली. She kept praying to God. देवा आता मी काय करू? God, what should I do now? माझा पती एक जोडीदार होता, My husband was a partner, माझा सहाय्य करता होता, was helping me. तो मायापासून तू घेऊन गेला.
You took him away from me. आता मी कसं जाऊ, How do I live now? कसं कार्य करू. How do I work now? त्यावेळेस देव आला, At that time, God देवाने came. तिला मार्गदर्शन केलं. God guided her. फार महत्वाचं मार्गदर्शन. Very important guidance. देवाने तिला सांगितलं, God told her, तू माझं कार्य करत आहे, You are doing my work. आज तू कार्य करत आहे, You are working तर today. तुझा पती माझ्याकडे सुखी समाधानी आहे. Your husband is happy with me. इथून पुढे From here on, तुम्हाला पूर्ण समर्पण कर. you surrender to me completely. तुम्हाला पूर्णपणे समर्पण कर. You dedicate yourself completely to me. सेवेसाठी पूर्ण समर्पण कर. Make a complex dedication to the service देवाचं कार्य कर. and do God's work. आणि तिने त्या आज्ञेचं पालन केलं. And she followed that God's command. तिने पूर्ण आपलं जीवन देवाला समर्पण केलं. She dedicated her life to God. देवाने तिला आशीष दिले, God blessed her, अधिक धनाने भरलं. filled her with many gifts, देवाने तिला सांत्वन केलं. and God comforted her, देवाने हिंमत दिली, धैर्य दिलं. gave her courage and patience. अजून तिच्यामध्ये देव काम करत आहे. God is still working in her. तिने समर्पण केलं. She dedicated herself. ही फार महत्वाचा भाग आहे. This is very important part. म्हणून आम्ही देवाच्या नावात धन्यवाद करतो. So we thank our Lord देवाचा गौरव करत आहोत and glorify Lord. की अशा पद्धतीने देव आमच्या कुटुंबातून कार्य करत आहे. In this way, God is working through our family. दुःख आलं, संकट आले, अडचणी आल्या, There were sorrows, problems, and difficulties, पण देव आम्हाला सांभाळत गेला. but God took care of us. माझ्याबरोबर देवाचं कामकरी आहे. With me, there are God's workers. अनेक सेवक वर्ग आहे, There are co-workers. ते बी रात्रंदिवस काम करतात. They also work day and त्यांना night. मी देव सांभाळतो, God takes care of them मार्गदर्शन too, करतो, guide यश them, देतो. give them म्हणून success. आम्ही देवाचं धन्यवाद करतो. So we thank our अशा Lord. पद्धतीने मंडळीत कार्य चालू आहे. This is how the fellowship works. आज मंडळीत कार्य चालू आहे. Today in fellowship work is आम्ही ongoing. देवाचं नाव धन्यवाद करतो, So we thank our loving Lord देवाचं नाव महिमा करतो. and glorify His आज मी name. काम करतो. Today I work. पूर्वी जेम्स ठाकूर आमचे वडील काम करत होते, Earlier our father James Thakur used to आमची आई work. काम करायची, Our mother used to work. आमची बहीण काम करायची, Our sister worked. मी काम करायचो. I worked. आज आम्ही पाहतो की आज मी माझी बहीण काम करत आहे. Today we see my sister and I are आता पुढे working. नवीन पिढीमध्ये देव काम करत आहे. Now God is working in the new generation. देवाने तुझ्या मुलाला बी दानाने भरलं. God filled her son with gifts. अभिषेक रॉजर्स, Abhishek त्याला Rogers, देवाने दानाने भरलं. God filled him with gifts. तरुण पिढीमध्ये In the younger तो generation, बी मंडळीचं काम करायला सुरुवात झाली. he also started working for the fellowship. पिढ्यानपिढ्या देव काम करतो. God works from generations. असं अद्भुत रीतीने देव काम करत आहे. God is working on such wonders. मंडळीत अनेक गोष्टी आहेत. There are many things in the fellowship. हे मी पुढील बुधवारी तुम्हाला सांगेल. I will tell you this next मी Wednesday. मंडळीचा तुम्हाला वृत्तांत दाखवला I showed you the news of the fellowship, की देव कशी सेवा करतो, that how God serves, देव कशी निवड करतो, how God chooses, देव कशी योजना करतो. how God plans. ही देवाची योजना, ती संकल्प होते, This was God's plan and will. तो पुढे नेत आहे. He is taking म्हणून मी further. देवाचा धन्यवाद करतो. So I thank Lord. पुढच्या बुधवारी मी Next Wednesday, मंडळीमध्ये देव कसं काम करतो, how God works in the fellowship, मंडळीत कोणत्या गोष्टीची आवश्यकता आहे, what the fellowship needs, मंडळीत देव ती कशी उभारणी करतो. how God raises the fellowship. काही जण लाकूड गवत पेंढ्याने मंडळी बांधतात, Some people build fellowship with wood, hay, or straw. काही जण सोने चांदी पाषाण्य मंडळी बांधतात. Some people build fellowship with gold, silver, and costly stones. त्यावेळेस देव हिसाब घेईल. That time God will count on everything. त्यावेळेस कार्य नष्ट होईल. At that point work will be लाकूड destroyed. पेंढा गवत नष्ट होईल. Wood, hay, and straw will be destroyed. सोने चांदी पाषाण्याचं कार्य सिद्धीत जाईल. The work of gold, silver, and costly stones will be accomplished. देव हिसाब घेतो. God counts on everything. ह्या संबंधी पुढच्या बुधवारी आम्ही पाहू We'll see about this next Wednesday, की 29 वर्ष पवित्र आत्मा कसं काम करते. that how Holy Spirit is working for 29 म्हणजे years. त्यांनी लोकांना कसं दानांनी भरलं, How He filled the fellowship with gifts. कसं सेवक तयार केले, How He created the कसे servant. कामकरी तयार केले, How He created the workers. कसे लोक त्यांनी उठवले, How He raised people. कसं लोकांना त्यांनी आशीष दिले, How He blessed people. कसं जिवंत काम चालू आहे. How the living work is ongoing. या संबंधी आम्ही पुढच्या बुधवारी बघू. We'll see about this next Wednesday. देवाचा धन्यवाद असो We thank God. की देवाने बोलण्या करण्यास सहाय्य केलं म्हणून आभार मानतो. I thank God for helping me to speak. पुढच्या बुधवारी आम्ही भेटूया. See you next Wednesday. प्रेज लॉर्ड.
Praise the Lord. महत्वाचा भाग आज एक सांगू इच्छितो मी तुम्हाला. The important part I wish to नाही tell पण you. तुमच्या उपस्थितीमुळे मी तुमचं कौतुक करतो. Once again, I appreciate you for your presence. नवीन लोकांची सहभागी त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद करत आहोत देवाचा. There is participation of new people, so we thank our Lord. अनेक जणांच्या प्रार्थना आहे, अनेक जणांच्या विनंती आहे. There are many prayers and requests. तर पुढच्या बुधवारी आम्ही थोडंसं लोकांसाठी आरोग्य सभा घेणार आहोत. Next Wednesday, we are going to have a healing service for the people. की अनेक जण आजारी आहे, Many people are sick, शारीरिक असो, मानसिक असो, आत्मिक असो. be it physical, mental, or spiritual. जे आजारी आहे Those who are sick, त्यावेळेस पुढच्या बुधवारी त्यांना तुम्ही उपस्थित करा. next Wednesday at that time, you make them attend the service. तुमचे नातलग असो, तुमचे कोणी असो, Be it your relatives or anyone, मित्र असो, कोणी असो, your friend or anyone. त्यांना आरोग्याची आवश्यकता आहे. They need health. जे दुर्बळ आहे, जे अशक्त आहे, Those who are weak, अशा लोकांना पुढच्या बुधवारी उपस्थित करा. make such people to attend the service next Wednesday. 7 वाजता उपस्थित करा. Make them attend at 7 o'clock. आपण शिक्षण देऊ, We will teach them. आपण त्यासाठी प्रार्थना करू. We will pray for them. बायबल सांगतो Bible says स्तोत्र 127 107:20 मध्ये in Psalms chapter 107 verse 20, देव आपलं वचन पाठवून लोकांना बरे करतो. God sends his word and heal people. देव आपलं वचन पाठवतो, God sends his word. गावातून, शहरातून, राज्यातून, देशात पाठवतो. He sends it from villages, cities, states and ज्या countries. ठिकाणी लोक आहे Well, people are, तिथंच बरे होतील. there they will be आम्ही healed. इथून प्रार्थना करू, We will pray from here. इथून देवाला विनंती करू. We'll pray to God from तुम्ही here. तुम्ही कुठे असा, Wherever you be, कसे असा, whatever you are, तिथं देव काम करेन. God will work तिथं there. देव तुम्हाला बरे करा. God will heal you there. तिथं तुम्ही देव तुम्हाला आरोग्य देईन. God will give you good health. विश्वास ठेवा Believe देवावर, in God, देवाच्या वचनावर, in God's word, मंडळीच्या कार्यावर. in fellowship's work. तुमची गरज, तुमच्या आवश्यक देव पूर्ण करेल. God will fulfill your देव needs. बरे करेल. God will heal. कसाही आजार असो, Whatever be the disease, कसंही बंधन असो, any देवाला bondage, अवघड असं काही नाही. there is nothing difficult for God. विश्वासाने या. Come in faith. आम्ही आरोग्य सभा घेऊ, We will have a healing service. इथून प्रार्थना करू. We'll pray from here. देव बरं करत आहे. God is healing. देव कसं बरं करतो मी दाखवलं पुढच्या बुधवारी. I will show you next Wednesday how God heals. अनुभव सांगाल मी तुम्हाला. I will tell you the experience. यासाठी तुमचे नातलग, तुमचे गणगोत जे काय For आहे, this, your family, your relatives, whoever it be, घेऊन या. get them. सोशल मीडियामध्ये घेऊन या. Bring them on social media. इथून प्रार्थना करू. We'll pray from here. देव काम करतो. God works. देव अनुभव देईल. God will give the लोक तयार experience. करा. Will prepare people. आमचा आनंद देव वाढवेल. God will increase our happiness. हे नोंद करा. Note this. मंडळीचे मेंबरने नोंद करा. Fellowship's members, note this. इतरांना सांगा. Tell others. घेऊन या. Bring them. आम्ही वाचतो, इतरांना वाचतो. We are safe. Let others be saved. स्वार्थ सांगा. Preach. साक्ष द्या. Give testimony. लोकांना वाचवा. Save people. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. पुन्हा एक जे उपस्थित लोक आहेत त्यांसाठी वेळोवेळी आवाहन केलं की तुमचे प्रश्न, समस्या, अडचणी असून ते स्क्रीनवर जे नंबर दिले त्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. Every time we make an appeal to people who have questions, who are in problems and difficulties, you may contact us through the numbers given on the screen. आम्ही वेळोवेळी तुमच्यासाठी प्रार्थना करू. We'll pray for you from time to time. देवाच्या वतीने तुम्हाला मार्गदर्शन We करू. will guide you on behalf of God. त्यामुळे आम्ही सफल होऊ. So we will succeed. आम्ही सफल होऊन We will succeed आमच्या आशा देव पूर्ण करा. and God will fulfill our hopes. मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा, So you contact us. संपर्क करा, Contact us कधीही करा. आम्ही anytime. तुमची प्रार्थना करू. We will pray for you. कार्य देव करेल. God will work. देव अनुभव देईन. God will give experience. देवाचं गौरव होईल. God will be चला glorified. आपण सर प्रार्थना करूया. Let us all pray. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ करणं बापा. Holy Lord, you deserve respect and praise. धन्यवाद, मान सन्मान गौरव पुन्हा करून आम्ही तुझ्या शरणी आलो. Thank you. We honor and glorify you. We are at your feet again. तो आमचा देव आहे. You are our God. आम्ही तुझे उपासक We आहोत. are all your worshippers. तो अब्रामचा देव आहे, इसाकाचा देव आहे, याकोबचा देव आहे. You are God of Abraham, Isaac, and Jacob. तो आमचा बी देव आहे. You are our God. तो आमच्यावर राहतो. You live with us.
तो आमच्या घरात राहतो, You live in our तो house. आमच्या जीवनात राहतो, You live in our lives. तो मंडळीत राहतो. You live in the fellowship. 29 वर्ष तू कार्य करत For आहे. 29 years you have been working. जिवंत देव आहे. You are the living God. तुला अवघड अशी कोणतीच गोष्ट नाही. Nothing is difficult for you. त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, So we thank you, Lord. तुझ्या नावाचा गौरव करतो. We glorify your तेव्हा अनेक name. जण परमेश्वर मंडळीमध्ये या प्रार्थनेमध्ये उपस्थित आहे परमेश्वर. Many people are present in this worship, Lord. अनेक लोक तुझकडे आशेने येतात परमेश्वर. Many people come to you with लोक hopes, Lord. दुःखी लोक कष्टी असतात परमेश्वर. They are sad and in trouble, Lord. अनेकांची आशा आहे परमेश्वर. Many have hopes, Lord. अनेकांचे मनोदय परमेश्वर. Many have desires. पूर्ण करणार तू दे परमेश्वर. You are the God who fulfills, Lord. आज या प्रार्थनेमध्ये उपस्थित लोक आहे परमेश्वर. Then the people present in this worship, Lord. त्यांचे जे प्रश्न समस्या तुझ्या नामात सोडव परमेश्वर. You solve their questions and problems in your name, Lord. जे आजारीच्या नामात त्यांना बरे कर परमेश्वर. You heal them in your name, Lord. ज्या नामात बंधन ते बंधन मुक्त कर You परमेश्वर. break all the bondages in your name, Lord. प्रभू त्यांना मोकळं कर परमेश्वर. You free them, प्रभू Lord. येशू त्यांची दृष्टी उघड परमेश्वर. You open their eyes, Lord. त्यांना सत्य काय समजू दे परमेश्वर. Let them understand what the truth is, सैतानचे सर्व Lord. बंधन तोडून टाक परमेश्वर. Break all the satanic bondages, Lord. आज ज्या आशेने लोक तुझकडे आले परमेश्वर. With the hope that people have come to you, Lord. परमेश्वर किती चांगला त्यांना अनुभव दे. Make them experience how good God is. त्यांचे प्रश्न समस्या सोडव परमेश्वर. You solve their questions and जे दुःखी problems, त्यांचं Lord. तू सांत्वन कर परमेश्वर. Comfort them for those who are जे sad, अश्रू Lord. गातात त्यांचे अश्रू पुसून टाक परमेश्वर. Wipe away the tears of those who shed जे tears, दुर्बळ Lord. आहे ते सबळ कर परमेश्वर. Make them strong for those who are weak, Lord. प्रत्येकाला तू आशीष दे परमेश्वर. You bless everyone, Lord. अनुभव दे परमेश्वर. Make them ज्या experience मार्गाने लोक तुझकडे येते परमेश्वर, the way people come to you, Lord. त्या मार्गात त्यांना स्थिर कर परमेश्वर. Stabilize them in that way, पुन्हा एक Lord. वर्ष आम्ही देशासाठी येतो परमेश्वर. Once again, we pray for our country, Lord. गाव शहर राज्य देशासाठी येतो परमेश्वर. We pray for villages, cities, and आम्ही our देशाला country, Lord. सुरक्षित ठेवणार तू देव परमेश्वर. You are the God who keeps the country safe. आम्ही वेळोवेळी तुझकडे प्रार्थना करतो, We pray to you from time to time. धावा करतो परमेश्वर. We call you, या Lord. देशाला सुरक्षित करणार किंवा तूच एक देव आहे परमेश्वर. You are the only Lord who saves this country. म्हणून प्रभू येशू पुन्हा एक प्रार्थना करतो, So once again, we pray to you, Lord. करुणा व्याधीतून लोकांना तू मुक्त कर परमेश्वर. You free people from the corona disease, तुझी Lord. दया तुझी कृपा वाढव परमेश्वर. Increase your mercy and grace, या Lord. करुणा व्याधीतून लोकांना मुक्त कर परमेश्वर. Free the people from corona या disease, Lord. देशातून लोकांना तू मुक्त कर. Free them from this country. मृत्यूपासून लोकांचा बचाव कर. Save people from death. लोकांना आरोग्य दे, Give people good health, आयुष्य दे, good life. संधी दे, Give them a chance यासाठी की त्यांनी तुझकडे यावं so that they may come to you, Lord. म्हणून तू कृपा कर. So you be gracious, Lord. या देशावर विसावा आण परमेश्वर. Bring rest to this country, Lord. विदेशावर विसावा आण परमेश्वर. Bring rest to other countries, हळूहळू Lord. परमेश्वर लॉकडाऊन उठवून टाक परमेश्वर. Gradually open this lockdown, Lord. प्रवेश प्रार्थना से उघड परमेश्वर. Lord Jesus, open all worship places. बंधूंचे एकत्र मिळत परमेश्वर तू व्हाव यासाठी तू कार्य कर परमेश्वर. Let people come together and meet each other, Lord. तू प्रार्थना से उघड परमेश्वर. You open all worship places, Lord. तोपर्यंत तू उघडत नाही तर उघडणार नाही It will not open until you open it, Lord. परमेश्वर. यासाठी प्रवेश तुझ्या नामात ते सर्व उघड परमेश्वर. Open everything in your name, Lord. हे देशाची दुर्बळ स्थिती ती चांगल्या स्थितीमध्ये आण. Bring the weak condition of this country to a good condition. आर्थिक स्थिती सुधार. Improve the economic situation. देशाच्या जे अधिकारी लोकांना त्यांना सांभाळ. Take care of people with rights of the country. देश चालवणं त्यांना बुद्धी दे, ज्ञान दे. Give wisdom to the one who runs the country. या आजारावर यश प्राप्त करण्यासाठी त्यांना तू सहाय्य कर. Help them to overcome this disease. डॉक्टरच्या उपचारमध्ये यश दे, औषध दे. Give doctors treatment, success, and medicine. तुझं गौरव दे, Let your glory be, O तुझा Lord. महिमा होऊ दे परमेश्वर. We glorify you, परिशुद्ध Lord. त्यावर धन्यवाद करतो परमेश्वर. You will do it, so we thank you, सर्व Lord. प्रार्थना तुझ्या चरणी परमेश्वर. All these prayers at your feet, तुझ्या Lord. नामात ते पूर्ण कर. Do it in your तू name, Lord. लोकांना अनुभवित कर. You give people experience, तुझी O ओळख Lord. दे. Introduce तुझंच गौरव, yourself. तुझंच गौरव, तुझं गौरव. Your glory, Lord. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे. We ask this in the name of Lord Jesus. आमीन. Amen. प्रेज लॉर्ड. Praise the Lord. प्रेज लॉर्ड.